हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. त्या दिवशी काय झालं, स्वीट ब्रेड आणला होता आणि अद्विकाने त्याच्यामधली टुटी फ्रुटी खाल्ली तर तिला खूप आवडली. मला म्हणते, मम्मा हे घरी बनवून बघ ना कसं बनतं. म्हणलं चला मग आता ट्राय करूया. मुलांना हवं असेल तर आपल्याला शिकावं तर लागतंच. हे पहिल्यांदाच बनवली होती ही टुटी फ्रुटी मी आणि खरंच खूप छान झाली होती. मग काय केलं, अद्विकाला शाळेतून सोडून आल्यानंतर तिथे कलिंगडवाला दिसला होता, त्याच्याकडून कलिंगड आणलं. कलिंगडचा जो लाल भाग आहे तो काढून साईडला ठेवला आणि हा जो हिरवा भाग असतो खाली राहिलेला त्यातल्या हिरवी साल काढून साईडला टाकले. त्याच्यातला हा गर आहे तो घेतला आणि ह्याचे छोटे छोटे तुकडे केले. हे तुकडे केल्यानंतर गरम पाण्यामध्ये छान असं 10 ते 12 मिनटं त्याला छान असं शिजू दिलं. शिजल्यानंतर ते थोडेसे मऊ होतात आणि एका साईडला 1 वाटी साखर आणि 1.5 वाटी पाणी टाकून त्याला छान असं उकळी येऊ दिली, म्हणजे तो थोडासा साखरेच्या पाकासारखा बनला. त्यानंतर हे जे शिजलेले कलिंगडचे काप आहेत ते त्याच्यामध्ये टाकून दिले आणि 5 ते 10 मिनटं तसंच ठेवून दिलं. हे साखरेचा पाक बनवताना साखर टाकायच्या वेळी कॅमेरा बंद होता, त्यामुळे ते काही व्यवस्थित दिसलं नाही तुम्हाला, पण ही वाटी वापरून मी केलं होतं. त्यानंतर हे थोडंसं मुरू दिल्यानंतर ह्याला 3 भागांमध्ये मी डिवाईड करून घेतलं आणि वेगवेगळे कलर टाकले. आपल्या आवडीनुसार कलर कोणतेही टाकायचे. मी एक रेड, एक ग्रीन आणि एक येल्लो असा कलर टाकून घेतला. नंतर त्याला थोडंसं त्यात ठेवून दिलं आणि मग त्याच्यातलं ते पाणी काढून घेतलं. त्यानंतर ह्या ज्या टुटी फ्रुटी तयार झालेल्या आहेत याला 1 दिवस असं उन्हामध्ये छान असं सुकवून घ्यायचं. खूप छान असे होते. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा नक्की टुटी फ्रुटी ट्राय करून बघा. सेम बाहेरच्यासारखे होते. आजच्यासाठी थँक्यू सो मच.